नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 28. दुसऱ्या दिवशी सकाळी अमू उठली तेव्हा ती शर्व आणि तिच्या बेडरूममध्ये होती. तिला पटकन कळलंच नाही. मग लक्षात आलं की ती कुठे आहे. तेव्हा तिला शर्वची आठवण आली. तिने पटकन मोबाईल बघितला. त्याचा मेसेज होता सेफली पोहोचला म्हणून. ती तिथेच बेडवर बसून विचार करत होती. गेल्या 8 दिवसात किती लाईफ चेंज झाली ना माझी. कालपर्यंत मी फक्त माझ्या आईबाबांची मुलगी होते, पण आज एका घरंदाज घराण्याची मोठी सून आहे. एका आर्मी ऑफिसरची वाईफ आहे. मी ठरवलेलं नक्की होईल ना की या लग्नाच्या बंधनात अडकून जाईल मी. नाही मला फक्त मिसेस शर्व बनून नाही राहायचं. मी अमेया आहे आणि अमेया म्हणूनच माझं अस्तित्व आहे आणि राहणार. अमेया स्वतःशीच विचार करत होती. अमू, ए अमू, उठलीस का ग? तो शुभ्राचा आवाज आला. हो गदी, उठली आहे, ये न, अमूने म्हटलं. अगं उठली आहे मग अशी बसून का राहिली आहे? आणि चेहरा बघ किती उतरलाय. काय झालं पिल्लू, बरं नाही वाटत आहे का? शुभ्रा काळजीने विचारते. नाही ग, ठीक आहे मी, अमूने म्हटलं. ओके, शर्व भाई परत गेलेत म्हणून वाईट वाटतंय ना? भाईची आठवण तुलाच नाही ग, घरात सर्वांना येते आहे. म्हणून काय असं चेहरा लटकवून बसू नको. चल आवर पटकन, मॉम विचारत होत्या तुझ्याबद्दल, शुभ्रा म्हणाली. ए दी, मला काही कोणाची आठवण बिठवण नाही येत आहे, अमू म्हणाली. हो का, मग हा चेहरा का पडलाय? शुभ्राने विचारलं. ते तर माझं डोकं दुखतंय म्हणून, अमू. आवरू नये पटकन खाली, मी मस्त कॉफी बनवते तुझ्यासाठी, बरं वाटेल तुला, शुभ्राने म्हटलं. हो आलेच, अमू स्माईल करत म्हणाली. अमू तिचं आवरून खाली गेली. खाली सर्वजण निवांत गप्पा करत बसले होते. गुड मॉर्निंग एव्हरीवन, अमू सर्वांना म्हणाली. गुड मॉर्निंग बेटा, कसं वाटतंय तुला आता? अवंतिकांनी विचारलं. मला काय झालंय मॉम, ठीक आहे मी, अमू म्हणाली. ओके, नाश्ता करून घे आता, आमचा सर्वांचा झालाय करून, अवंतिका अमूला म्हणाल्या. हो, अमूने उत्तर दिलं. शुभ्राने अमूला कॉफी आणि नाश्ता दिला. जीजू, मला सोडताय ना घरी आता? कॉलेज पण गेलं आजचं, उशीर होऊन गेला, अमू म्हणाली. ठीक आहे ग, रोजच असतं कॉलेज, 2-3 दिवसांनी काय होत आहे. आणि असंही हुशार आहेस तू, लगेच सर्व कव्हर करशील, आदीने म्हटलं. हो, पण मला जायचंय घरी, अमू म्हणाली. आता कॉलेजला तर नाही जायचं आहे, मग थोडं आरामातच जा ना. मला तुम्हा दोघींना काही दाखवायचं आहे आणि शुभ्राला पण हेल्प होईल तुझी पॅकिंगला. काय ग शुभ्रा, अवंतिका म्हणाल्या. हो चालेल ना, शुभ्राने उत्तर दिलं. मी काय हेल्प करणार दिला, तिचं सर्व परफेक्ट असतं, माझी गरज नाही तिला. आणि तुम्हाला जे काही दाखवायचं आहे ते दिलाच दाखवा, अमू म्हणाली. अमू, असं बोलतात का? शुभ्रा रागावून म्हणाली. सॉरी मॉम, पण मला खरंच घरी जायचं आहे, प्लीज समजून घ्या ना थोडं. मी तुमची मुलगी म्हणून कायम तुमच्यासोबत राहील, पण सून म्हणून नका राहायला लावू, अमू तोंड पाडून म्हणाली. अवंतिका, ती बरोबर बोलते आहे, तिचा पण विचार करायला हवा ना आपण. ती आपली मुलगी म्हणून राहिली तर जास्त आनंद आहे आपल्याला. किती हौस होती तुला मुलीची. ती आता
अमुच्या आणि शुभ्राच्या रूपात पूर्ण करून घे, अविनाशराव म्हणालेत. अहो, त्या माझ्या मुलीच आहेत, पण मला माझे सर्व मुलं खुश हवेत, अवंतिका म्हणाल्या. सुनबाई, सर्व ठीक होईल. प्रत्येक गोष्ट तिच्या वेळेवरच होते. तुम्हाला वाट बघावी लागेल त्या वेळेची, अप्पा समजावत म्हणाले. हो, अप्पा म्हणताय ते अगदी बरोबर आहे. तू तुझ्या भावनांना कंट्रोल कर काही काळ, अविनाशराव म्हणालेत. पटतंय मला, पण अमू, तू येशील ना मला भेटायला, अवंतिका म्हणाल्या. मॉम, मी बोलण्यापुरतं तुम्हाला मॉम नाही म्हटलंय. खरंच मानते, ही माझी फॅमिली आहे. बस सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून, एवढंच म्हणायचं आहे मला. आणि मी इथं नेहमीच येणार आहे. मला पण तर तुमची आठवण येणारच ना, अमूने अवंतिकाला मिठी मारत म्हटलं. अवंतिकाला खूप बरं वाटलं. अमूने मिठी मारली ते. त्या एकदम शांत झाल्या. ओके, तरीही तू आता लगेच जायचं नाही आहे. मी तुझ्यासाठी काहीतरी छान बनवते. ते खाऊनच मी तुला जाऊ देईल, अवंतिका. मॉम, आता तर खाल्लं मी अजून, अमू म्हणाली. मी जरा वेळाने बनवेल, तोपर्यंत लागेल तुला भूक. आता जरा वेळ बस इथे सर्वांसोबत, अवंतिका म्हणाल्या. सर्वजण बसून गप्पा मारत होते. अवंतिका हॉस्पिटलमध्ये अमूने आधीला कसं जिजू म्हटलं होतं ते हसून सांगत होत्या. अविनाशराव आणि अप्पा दोघंही हसत होते. पूर्ण घर आनंदात होतं. इकडे दिल्लीला शर्वने सुट्टीनंतर परत ड्युटी जॉईन केली होती. शर्व जसा ऑफिसमध्ये आला तसं त्याचे ज्युनियर त्याला ग्रीट करू लागले. शर्वने पण सर्वांना हसून ग्रीट केलं. शर्व त्याच्या केबिनमध्ये जाणार तोच, जय हिंद सर, आपको मेजर चौधरी सर ने बुलाया है उनकी केबिन में. जूनियर शर्वला सॅल्यूट करत म्हणाला. जय हिंद शर्मा, मैं देखता हूँ, शर्वने त्याला उत्तर देत सांगितलं. शर्व मेजर राम चौधरी यांच्या केबिनमध्ये गेला. मे आय कम इन सर, शर्वने म्हटलं. ओ, कॅप्टन शर्व देशमुख, प्लीज कम, मेजर म्हणालेत. जय हिंद सर, शर्व सॅल्यूट करत म्हणाला. जय हिंद कॅप्टन, सीट, रिलॅक्स. आजच आलास आणि लगेच जॉईन झालास, मेजर. मेजर राम चौधरी पण महाराष्ट्रीयन असल्याने शर्वसोबत मराठीतच बोलतील. हो सर, सुट्टी कालच संपली माझी, शर्वने सांगितलं. ओके, मग कॅप्टन, बरं मला सांग, समजा तू जर आर्मीत नसता तर काय काम करत असतास? मग तर मी सिंगर झालो असतो, शर्वने सांगितलं. गुड, मग आता लवकरच तुझी ही इच्छा पूर्ण होणार आहे. ही आहे सर्व डिटेल्स. पुढच्या वीकमध्ये निघायचं आहे तुला. सो सर्व प्रिपरेशन करायला 1 वीक आहे तुझ्याकडे. तू तयार आहेस ना कराचीमध्ये धूम करायला? मेजर, एस सर, आय ॲम ऑलवेज रेडी टू मेक धमाका, शर्वही जोशमध्ये म्हणाला. शर्व तिकडून निघून त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. तिथे गेल्यावर त्याने घरी कॉल केला. हॅलो मॉम. शर्व, शर्व बेटा, कसा आहेस, अवंतिकाने विचारलं. मॉम, आज तर आलोय आणि कसं आहे काय विचारते? छान आहे मी, शर्वने सांगितलं. बरं बाबा, नाश्ता केलास का, अवंतिका. हो, इथे सर्व गोष्टींचे टाईम असतात मॉम. तुमचं काय चाललंय, शर्वने विचारलं. बसलो आहोत सर्व. अमेया आणि आधीची मस्ती चालली आहे. सर्व बसलेत गप्पा करत. अमूच्या बोलण्याने घर अगदी जिवंत झाल्यासारखं वाटतंय. सर्व खुश आहेत. अवंतिका भरभरून बोलत होत्या. ती गेली नाही अजून? काल तर खूपच घाई झाली होती तिला जायची,
शर्व म्हणाला. अरे ती जातच होती, पण मी थांबवलं तिला. उशीर झाला तिला उठायला. मग कॉलेज तर नव्हतं, म्हणून मग म्हटलं आरामातच जा. तसं तर माझी इच्छाच नाही आहे तिला जाऊ द्यायची, अवंतिकाने म्हटलं. शर्व बस एवढंच म्हणाला. देऊ का तिला फोन, बोलतो का तू, अवंतिकाने म्हटलं. नको, शर्वने नकार दिला. का रे, अवंतिकांनी विचारलं. असंच ठेवतो मी, शर्वने म्हटलं. परत कधी करशील, अवंतिकांनी काळजीने विचारलं. करेल लवकरच, बाय मॉम, शर्वने म्हटलं. शर्वने कॉल कट केला आणि तो डोक्याला हात लावून बसला. अमुशी बोलणं त्याने मुद्दामून टाळलं होतं, पण त्याचं मन अजूनही तिथेच अटकलं होतं. त्याने अवंतिकाशी बोलताना अमुच्या हसण्याचा आवाज ऐकला होता. तिचा आवाज ऐकून आतापर्यंत दाबून ठेवलेल्या भावना परत उचंबडून आल्या होत्या. तिच्यापासून दूर जाणं एवढं पण सोपं नव्हतं. शरीराने जरी तो लांब असला तरी त्याचं मन तिच्याजवळच होतं. त्याला स्वतःवर खूप राग येत होता. तो तिचा विचार करण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हता. वेडा झाला होता तो, आणि ती तर तिच्याच विश्वात गुंग होती. आधीने दुपारी अमुला तिच्या घरी सोडलं. आज कॉलेजला तर नाही, किमान क्लासला तरी जाऊ असं म्हणून तिच्या ट्रेनिंग सेंटरला ती गेली. हॅलो गाईज, व्हॉट्सअप, अमुने आल्या आल्या सर्वांना म्हटलं. अमू तिच्याबरोबर सिलेक्ट झालेल्या टीम मेंबरला म्हणाली. या टीममध्ये अमुला सोडून विशाल, नील, डेव्हिड आणि मुस्कान असे अजून 4 लोक होते. ते सर्व अमुपेक्षा मोठे होते, त्यामुळे इथे पण ती या सर्वांची लाडकी होती. सर्वांचं नेचर खूप फ्रेंडली होतं. हॅलो मॅडम, 2 दिवसांनी उगवता आहात तुम्ही, विशालने म्हटलं. एस बेबी, 2 दिन से कहाँ गायब थी तू, तू नहीं थी तो कुछ मजा नहीं आया, डेव्हिड म्हणाला. हो, आणि जाधव सर पण विचारत होते तुझ्याबद्दल. तू त्यांना पण इन्फॉर्म केलं नाहीस, नीलने विचारलं. काय करताय तुम्ही लोक, येऊ तर द्या तिला आधी. आल्या आल्या काय बोलायला लागलेत तिला, मुस्कान म्हणाली. हां यार प्लीज, डोकं नका उठवू माझं. कॉफी हवी मला, कोणी देणार आहे का, अमुने म्हटलं. मॅडम, इथे कोणी नोकर नाही आहे तुमचे जे ऑर्डर सोडताय, नील म्हणाला. आता तर तूच आणणार माझ्यासाठी कॉफी, अमू नीलला म्हणाली. चल जा, वाट बघ, आली मोठी शहाणी, नील तोंड वाकडं करत म्हणाला. असं काय करतो रे नीलुदा, प्लीज आण न, अमू मस्का लावत म्हणाली. तसं नीलने पुन्हा तोंड वाकडं केलं. जा बाबा, मी बोलणारच नाही कोणाशी. लहान आहे ना मी, म्हणून मला त्रास देतात तुम्ही लोक, अमू रडक्या आवाजात म्हणाली. अमूचं बोलणं ऐकून विशाल, डेव्हिड आणि मुस्कान रागाने नीलकडे बघायला लागले. नील घाबरून म्हणाला. अगं अमू बाळा, रडायला काय झालं, कॉफीच हवी ना, आणतो ना मी, हे बघ आलोच लगेच घेऊन, तो शांत हो, नीलने आणलेली कॉफी पिऊन झाली तसं. अमू, खरंच कुठे होतीस ग तू 2 दिवस, काहीच कॉन्टॅक्ट नाही केलास तू, मुस्कानने विचारलं. लग्न होतं माझं म्हणून जमलं नाही, अमूने कॅज्युअली सांगितलं. अमूचं बोलणं ऐकून कॉफी पिणाऱ्या विशालला जोरात ठसका लागला. तो मोठ्याने खोकू लागला. बाई, जीव घेते का, असली गंमत कोणी करतं का, विशाल अमूला म्हणाला. हो न, बालविवाह बंदी आहे भारतात, माहिती नाही का तुला, नील म्हणाला. खोटं वाटतंय तर राहू द्या, मला काय करायचं आहे, अमू तोंड वाकडं करून म्हणाले. दुसरं अजून कोणी बोलणार तोच तिथे मोहनराव जाधव आलेत.
काय चाललंय? जाधव त्यांच्या दमदार आवाजात म्हणाले. त्यांना तिथं अचानक बघून सर्वजण उठून उभे राहिलेत. हॅलो सर, गुड आफ्टरनून. सर्वांनी जाधवांना विश केलं. गुड आफ्टरनून. कुठपर्यंत आलाय तुमचं ट्रेनिंग? जाधवांनी विशाल, जो की त्या टीमचा लीडर होता, त्याला विचारले. सर, पूर्ण होण्यातच आहे, विशालने जाधवांना उत्तर दिले. ओके, पुढच्या वीकमध्ये CM सरांसोबत तुमची मीटिंग असणार आहे. तोपर्यंत सर्वजण रेडी राहतील अशी आशा करतो, जाधव म्हणालेत. हो सर, नक्कीच. विशाल, चला तर, तुम्ही करा तुमचं काम, आम्ही पण लागतो आमच्या कामाला. जाधव जायला लागले तोच त्यांचं लक्ष अमेयाकडे केलं. तिला बघून ते हलकेच हसले. आणि हो, लेट करू नका कोणी, म्हणजे झालं. विशेष म्हणजे देशमुख मॅडम, तुम्ही लक्षात ठेवा. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन, जाधव म्हणालेत. थँक्यू सर, अमेया गोड हसून म्हणाली. जाधव गेलेत तसं सर्व अमूच्या भोवती जमले. ते जाधव सर तुला देशमुख मॅडम का म्हणाले? विशालने विचारलं. 1 मिनिट, तुझं खरंच लग्न झालंय? मुस्कान ओरडत म्हणाली. हो, अमू शांततेत म्हणाली. सर्व आश्चर्यचकित होऊन तिला पाहू लागले. अमेया, क्या सच में तुमने शादी कर ली? डेव्हिडने विचारलं. अरे हो न, तुम्हा लोकांना एवढा धक्का का बसला माझं लग्नाचं ऐकून? काही जगावेगळं काम तर नाही केलंय मी, अमू म्हणाली. धक्का बसण्यासारखंच आहे ना. इथे तू आमच्याहून लहान असण्याचा फायदा घेत असते सारखी. तुझे कामं पण आम्हाला करायला लावते आणि आमच्या सर्वांच्या आधी लग्न बरं केलंस तू, नील म्हणाला. हो, आणि इतक्या लवकर लग्न करायचं कारण काय होतं? घरच्यांच्या विरोधात जाऊन तर लग्न नाही केलंस ना तू, विशाल तिला काळजीने म्हणाला. नाही रे विशुदा, असं काही नाहीये. अरेंज मॅरेज केलाय मी, अमू म्हणाली. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की तू लग्न केलाय, नील म्हणाला. नाही बसत तर राहू दे, काय फरक पडतो, अमू म्हणाली. असं कसं? आम्हाला आमच्या जावयाला भेटायचं आहे. चल बोलव जावई बापूंना, नील म्हणाला. सिरियसली नीलदा, जावई बापू, अमू हसत म्हणाली. हो मग, लहान बहिणीच्या नवऱ्याला जावईच म्हणतात. कॉल कर पटकन आणि सांग संध्याकाळी यायला. आहे कुठे तो जॉबला की अजून कॉलेज करतोय? नील विचार करत म्हणाला. नाही भेटवू शकत त्यांना मी, अमू म्हणाली. का ग? मुस्कानने विचारलं. ते नाहीये इथे. ही इज आर्मी ऑफिसर. सुट्टी नसल्याने त्यांनी त्यांची ड्युटी जॉईन केली आहे. सो नाव ही इज इन दिल्ली, अमू म्हणाली. काय? तू आर्मी ऑफिसर सोबत लग्न केलंस? नील आश्चर्याने म्हणाला. हो, त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काय आहे? लग्न झालं फक्त, बाकी ते त्यांच्या विश्वात, मी माझ्या. बस आता हा टॉपिक बंद करा प्लीज, अमू म्हणाली. लेकिन तूने नाम तो बताया ही नहीं अपने हबी का, डेव्हिडने विचारलं. शर्व देशमुख. झालं आता विचारून सर्व? प्लीज कामाला लागा, टाइमपास चाललाय नुसता, अमू म्हणाली. एस बॉस, सर्व सोबतच तिला म्हणाले. हा आहे अमूच्या आयुष्यातील दुसरा रंग, म्हणजे दुसरी बाजू. अजून बरेच रंग समोर यायचे आहेत, म्हणून सोबत राहा आणि वाचत राहा. वेगळे रंग आयुष्याचे.
लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.